संचालक मयूर शेटगोरे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. आणि शिरूर तालुक्याचे नेते कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आदरणीय शशिकांत भाऊ धसगुडे साहेब त्यांच्या समवेत ज्यांच्या माध्यमातून आपल्या या रॉयल ट्रॉफीसाठी योगदान आहे असा सगळा मान्यवर वर्ग अगदी आपण पाहतोय जो खेळपट्टीवरती जाताना आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघ जाऊन जो पोहोचलेले आहेत सगळे मान्यवर अगदी आपण पाहतो त्या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. तिथे आपण शार्विलचा वाढदिवस केक कापून निश्चितप्रमाणे संपन्न करणार आहोत. त्याचबरोबर आदरणीय ढेरंगे साहेबांचा वाढदिवस आपण या ठिकाणी केक कापून संपन्न करणार आहोत. शार्विल बाळाचा वाढदिवस शार्विल विशाल गायकवाड अर्थात रॉयल ग्रुपचे सर्वेसर्व आदरणीय विशाल शेठ अर्थात बंटी पाटील गायकवाड यांचे चिरंजीव यांचा वाढदिवस आपण या ठिकाणी संपन्न करतोय. त्याचबरोबर मालू ढेरंगे दादा जे आहेत त्यांचा आज वाढदिवस आहे. त्यांचाही वाढदिवस आपण या ठिकाणी केक कापून संपन्न करणार आहोत. फक्त केक कापत असताना अगोदर आम्हाला काही इंटिमेशन द्या जेणेकरून आम्हाला डीजेवरती एक सुंदर गाणं शार्विलसाठी वाजवता येईल, माऊलीदादांसाठी गाणी वाजवता येईल. एक वाढदिवसाचं गीत आपल्याला वाजवणं हे गरजेचं राहणार आहे. दोन्ही टीम खेळपट्टीवरती पोहोचलेल्या आहेत. फायनल मॅच जर अगदी आपण पाहिली तर परत एकदा पुणे जिल्हा वर्सेस अहिल्यानगर जिल्हा असा सामना परत एकदा आपल्याला पाहायला मिळणार आहे. युवा नेते आदरणीय कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती आणि या परिसराचा विकासाचा महामेरू म्हणून ज्यांच्याकडे पाहिले जातं आदरणीय शशिकांत धसगुडे साहेब. त्याबरोबर या ठिकाणी सरपंच कर्डिलवाडीचे लोकनृत्य सरपंच आदरणीय राजेंद्र शेठ तुकाराम धसगुडे साहेब ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. टीम ओनर शिरूर क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष क्रिकेटचं लाडकं व्यक्तिमत्व राजकीय पटलावरती सुद्धा ज्यांचं खूप मोठं नाव आहे ते शिरूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे उपाध्यक्ष आदरणीय यशवंत भाऊ पाचंगे या ठिकाणी उपस्थित आहेत. भाऊंचे मी मनापासून परत एकदा स्वागत करेल. जे मान्यवर या ठिकाणी उपस्थित झाले या सगळ्या मान्यवराचं त्याचबरोबर सगळ्या क्रिकेट प्रेमींचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. शार्विल बाळाचा असणारा आजचा वाढदिवस आणि मित्रांनो ही क्रिकेटची स्पर्धा आज संपन्न झाली की मे महिन्यामध्ये विशाल शेठ गायकवाड अर्थात बंटी पाटील साहेब यांचा असणारा वाढदिवस 24 मे ते 29 मे या कालखंडामध्ये आपण खुल्या गटातील क्रिकेटच्या स्पर्धा संपन्न करत रॉयल ट्रॉफीचं निश्चितप्रमाणे आगमन जे करणार आहोत.
नुकतं ज्यांचं आगमन झाले शिरूर क्रिकेट प्रेमीमध्ये, ज्यांचं एक आगळं वेगळं नाव निश्चितप्रमाणे आहे. आणि आता एक परत एकदा आपल्या सर्वांच्या भेटीसाठी एस पी एल अर्थात शिरूर प्रीमियर लीग जी येते, या शिरूर प्रीमियर लीगचे दोन्ही मुख्य आयोजक शिरूर क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय मल्हारप्पा गव्हाणे, त्याचबरोबर प्रसिद्ध होते आदरणीय मंदार पाचोनकर पाटील, या दोन्ही मान्यवरांच्या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी दोन्ही मान्यवरांचं मनापासून या ठिकाणी स्वागत करतो, हार्दिक हार्दिक स्वागत करतो. पैलवान मल्हारप्पा गव्हाणे आणि त्याबरोबर पैलवान आदरणीय मंदार पाचोनकर पाटील, दोन्ही मान्यवरांचं आमच्या रॉयल ग्रुपच्या वतीने, साईराम मित्र परिवाराच्या वतीने मनापासून स्वागत आहे. विशेष म्हणजे एक नाव माझ्याकडे राहून गेलं. अण्णापूर नगरीचे माजी सरपंच आदरणीय पबूशेठ पवार सुद्धा ठिकाणी उपस्थित आहेत. सरपंच साहेब आपले मनापासून ठिकाणी स्वागत. राष्ट्रगीतासाठी आपण रेडी राहायचं आहे. ऑर्डर आल्यानंतर राष्ट्रगीत आपण चालू करणार आहे. राष्ट्रगीतासाठी आपण तयारीमध्ये राहा. समोर जेवढा प्रेक्षक वर्ग आहे, माझा आवाज जिथपर्यंत पोहोचला जातो त्या सगळ्यांना विनंती राहील, राष्ट्रगीतासाठी आपण आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे, ही विनंती असणार आहे. राष्ट्रगीत आपल्याला घ्यायचं आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपल्या आपल्या जागेवरती उभं राहायचं आहे, ही सर्वांना कळकळीची विनंती राहणार आहे. जेवढा मित्र परिवार आहे भिंतीवरती बसलेला, मराठीमध्ये नसेल कळे तो हिंदी में बोलता हूँ, अगर मेरी आवाज आपके कानों में आ रही है तो राष्ट्रगान के लिए खड़े हो जाइए. राष्ट्रगीतासाठी उभे राहा सर्वांनी. डोक्यावरची कॅप देखील काढा, ज्यांच्या डोक्यावर कॅप असेल तर ती काढा. थँक्यू. डोक्यावरची कॅप काढा, खांदे उंचवलेले असावेत, नजर ताट असावी. ओके, रेडी आहे डीजे? एक साथ सावधान. माता की, भारत माता की. टॉस या ठिकाणी संपन्न झालाय, करायचं आहे. टॉस करू. टॉस या ठिकाणी जो केला जाईल, सभापती आदरणीय आमचे शशिकांत भाऊ दसगुडे, सभापती साहेबांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस, मेगा फायनलचा टॉस संपन्न करतोय. या ठिकाणी रांजणगाव महागणपतीचे आपली रॉयल ट्रॉफी 2025 चा 16 आणि पहिलाच बॉल प्ले अँड मिस. राऊंड विकेट. अजून एक वेळेला तोच प्रयत्न, स्ट्रॉंग अपील. पंचांना प्रश्न विचारलाय, हाऊज दॅट. पहिल्या 2 बॉलवर त्याचं उत्तर द्यावं लागेल. संघ मालक आदरणीय ओंकार कनभाऊ यांचं देखील आगमन झालेलं आहे, त्यांचं देखील स्वागत. त्यानंतरचा बॉल कव्हर्स मध्ये गेलाय. वर्ल्ड. त्यानंतरचा बॉल स्लॅश करण्याचा प्रयत्न, फ्लाय झालाय. बॉल लॉंग स्टॉपला येतोय, मिळतोय इथे पहिलाच. कट करायचा होता, साऊ दिलाय, परंतु ये सांग पुढे होता बॉल फुल लेंथ समोर व्ही मध्ये, डाऊन दी ग्राउंड. दाखल झालाय. समोर आहे अक्षय टावरे, मोरगावचा सुपरस्टार. फुल लेंथचा बॉल बॅटच्या टोला कनेक्शन,
डीप एक्स्ट्रा कव्हरला बॉल जाईल, फिल्डर आहे तिकडवर सिंगल आली. त्यानंतर लो फुल टॉस होता, एक्स्ट्रा कव्हरला उडवलाय, एक्स्ट्रा पॉवर लावले, क्षेत्ररक्षक धावेल परंतु चेंडूने टाटा बाय बाय केलं. बॅक ऑफ द हँड पिकअप शॉट, पुन्हा एक्स्ट्रा कव्हरला आणि आता देखील पुन्हा एकदा रोडेंट कडून हा ओहो हो वा, पुन्हा एकदा एक अप्रतिम अशी लेन ठेवत, मात्र यावेळेस बॅटचं आणि चेंडूचं कुठे कनेक्शन. स्लाइस केलाय, पॉइंट बॅकवर्ड पॉइंट गलीमधून काढलाय, बॉल बाउंड्री लाईनच्या बाहेर चौका. आज दर्दी प्रेक्षक आलेत, बाहेर होता बॉल, पुन्हा गॅप शोधला, इनटू द गॅप. एक रन तर मिळाली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, येस नो वेट आलेली नाहीये. दुसरा बॉल हवेत खेळलाय, फाईन लेगला जाईल, क्षेत्ररक्षक दूरवरून धावतोय पण तो आता बॉल पोहोचतोय सीमारेषेच्या दिशेने आणि आता परंतु समोर आहे अमित. बॅटची कट घेतली आहे, फ्लाय स्लिप मध्ये फ्लाय झाला बॉल, 30 यार्ड वर्तुळामध्ये. प्रेक्षकांना अनुभवायची आहे. वाह, लॉफ्ट केलाय चेंडू सरळ बाउंड्री लाईनच्या बाहेर. त्यानंतरचा बॉल स्वॅग करण्याचा प्रयत्न होता पण तू चाललाय बॉल आता लॉंग लेगला आणि तिकडे क्षेत्ररक्षक पोहोचेल तोपर्यंत चेंडू पोहोचलाय. सीमा रिसॉर्ट स्पोर्टचे सर्वे सर्वा आपले देखील स्वागत आहे. चेंडूने या वेळेला उंची देखील गाठली आहे. वाह वाह वाह, अक्षय टू अक्षय, पुढचा चेंडू यावेळेला भरपूर बाहेर. अपील केलंय पंचांना प्रश्न विचारलाय परंतु थोडासा वेळ घेतला जातो दिले पण तो अक्षय वाठारकरला धावा काढणं गरजेचं आहे. यावेळेला व्हाईट बॉलचं सिग्नल एक वेगळी शैली पाहायला मिळाली, एक अनोख्या शैलीमध्ये, म्हणजे आजच्या दिवसामध्ये आपण बघितलं तर गरजेचं आहे परंतु अमोल संधी देईल का. यावेळेला पिकअप शॉट ऑन साईडला लॉफ्ट केलाय, काऊ कॉर्नर सीमारेषेच्या बाहेर, खणखणीत चौका खर्च केला. पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने आलाय, फिंगर रोल केले होते, हवेत खेळाय, क्षेत्ररक्षक आहे परंतु बनेल प्रेक्षक. हा चेंडू देखील अमित तापकीरच्या गोलंदाज परत एकदा अमित तापकीर यांच्यासाठी मोठा फटक्याचा प्रयत्न होता परंतु पायांवर आदळून चेंडू मात्र पॉइंट क्षेत्रामध्ये. तिकडे मात्र पंचांची ऍक्शन बघा, ओहो पायाला इजा. हे पाहण्याजोगे असेल. पहिलाच बॉल उलट दिशेने खेळाय, स्वागत केले, प्रश्न विचारला गोटू खामकरने, स्वागत नाही करोगे करणार का. यावेळेला इनसाइड आउट, अजून एक कडक अर्धशतक ठोकलाय. न पूछो की मेरी मंजिल कहां है. अंतिम सामन्यामध्ये अगेन्स्ट द टर्न पिकअप शॉट लॉंग लेगला आपला फटका, 440 ओव्हरचा झटका. चेंडू एक चांगलं लक्ष सेट होईल, प्रयत्न तोच केलाय. अजून एक वेळेला उत्तुंग गगनचुंबी षटकार. टाकली डोकेश्वरसाठी शेवटचा बॉल, मोठा फटका मारायचा प्रयत्न परंतु यावेळेस मात्र तेवढंच प्रॉपर एलिव्हेशन मिळू शकलेलं नाही. एका धावेवर समाधान इकडे मानणार आहेत आणि शेवटच्या बॉलवर साहेब आपलं मनापासून परत एकदा स्वागत, हार्दिक हार्दिक स्वागत आहे. थँक्यू व्हेरी मच. दुसऱ्या डावाला सुरू 25चा. यावेळेला सरळ बॅटचा वापर केलाय, लॉंग ऑफला खेळलाय, डाऊन दी ग्राउंड घेतली आहे जबाबदारी, स्ट्रोक खेळलाय लय भारी, षटकार. बॉल मध्ये आता 81 धावांची गरज असेल. त्यानंतरचा चेंडू पुन्हा ऑन साईडला हवेत खेळाय, क्षेत्ररक्षक तिथे धावतोय, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, इथे देखील धावा मिळतील आणि लगातारचे 2 स्कोरिंग स्ट्रोक आले. त्यामुळे उलट दिशेने खेळलाय, बॉल जातोय थर्ड मॅनच्या दिशेने आणि इथे देखील मिळणार आहेत आता धावा मिळतील. स्विच इट, फुल टॉस, उस पे बन गया बॉस और ये 4 रन. राहुल वडके साहेबांचा या ठिकाणी स्वागत आणि इथे चेंडू यावेळेस विकेट केलाय, चेंडू पोचला गेला सीमा रेषेच्या बाहेर. समजले का तुले ओमकार उदमंत म्हणतात मले. पहिला चेंडू फुल टॉस, फॉलिंग स्वीप, लॉंग लेगला पाठवून दिलाय बॉल, बाउंड्री लाईनच्या बाहेर, कडक सडक पेकड. विकेट केलाय, अगोदरचा डॉट बॉल आता चक्रवाढ व्यासा मैदानावरती पेटलेला आहे सर. परत एकदा गुडघा टेक और लगातार दुसरा छक्का देख, षटकार आलाय. ती मॅच आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतोय. ओमकार उदवंत हेलिकॉप्टर सरळ लँड करतोय, षटकार. आपण इथे व्यासपीठावरती आपला सन्मान होतोय आणि मोठी विकेट आली आहे. सुशांत गायकवाड होईल बाद. प्रदीप सर विकेट केलाय गॅप मध्ये, क्षेत्ररक्षक नाही तिथे कोणी, चेंडू सीमारेषेची घेतला धडक, सीमारेषेच्या बाहेर चेंडू जातो शकतो. विकेट करण्याचा प्रयत्न, तिथे क्षेत्ररक्षक चेंडू कव्हर करू शकला नाही आणि आता चौकार.
सामना टाय झाला तर सुपर ओव्हर आहे आणि तिथे सामना जिंकला देवश्री वॉरियर्स.